आता मी चाललो आहे फिश फिडिंगसाठी. स्टेप मानते तर तुम्ही बघू शकता मला पावाचा तुकडा दिला आहे. चांगला होती आता बघा फिश. चांगला अनुभव इकडे फिश फिडिंग. फिजी या देशामध्ये 300पेक्षा जास्त बेटे आहेत आणि त्यापैकी अनेक प्रायव्हेट आयलंड आहेत ना पर्यटकांसाठी खुले आहेत. काही टास्क जे आहेत ना हे फ्री तुम्हाला एक काहीतरी चेंजेस म्हणून मला दिले जातात. फिजीमधील स्वच्छ निळं पाणी, रंगीबेरंगी कोरल रीफ आणि समुद्री जीवसृष्टी जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. इकडच्या अनेक बेटांवर बोटीमधून किंवा पाण्यात उतरून फिश आणि टर्टल फिडिंगचा अनुभव घेता येतो. बोटमधून आम्ही चाललो फिश फिडिंगसाठी. जर तुम्ही इथे स्नॉकलिंग करत असाल तर हे मासे तुमच्या अगदी जवळ येतात आणि संपूर्ण समुद्र जणू जिवंत ॲक्वेरियम झाल्यासारखं वाटतं. Thank you. Are you coming with myself? No, that's for the fish. Okay. इकडच्या स्टाफने आम्हाला माशांसाठी एक ब्रेड दिले होते आणि ते पाण्यात टाकताच काही सेकंदाच्या आतमध्ये शेकडो मासे आमच्या भोवती जमा झाले. वेगवेगळ्या रंगाचे मासे अगदी हाताच्या अंतरावर पोहत होते. त्यांना इतकं जवळून पाहण्याचा आणि खाऊ घालण्याचा अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे. आणि आता वेळ आले समुद्री कासवांना जवळून पाहण्याची आणि त्यांना खाऊ घालायची. आज मी ज्या समुद्री कासवांना प्रेमाने खाऊ घालत आहे ना त्यांना पूर्वी फिजीमधील काही स्थानिक समुदायामध्ये हे कासव अतिशय मौल्यवान अन्न मानले जायचे. गावातील महत्त्वाचे सण, प्रमुख पाहुण्यांचे स्वागत किंवा विशेष धार्मिक सांस्कृतिक प्रसंगी पकडले जायचे. समुद्रातील मोठमोठे कासव पकडण्यासाठी पारंपरिक होड्या, भाले आणि जाळ्यांचा वापर केला जायचा. पारंपरिक समारंभात या कासवांचे मांस विशेष पदार्थ म्हणून शिजवले जायचे आणि संपूर्ण गावात वाटले जायचे. कालांतराने समुद्री कासवांची संख्या लक्षणीय कमी होऊ लागली. यामुळे अनेक प्रजाती यांना धोक्यात आले. म्हणूनच फिजीमध्ये कासवांना कायद्याने संरक्षण दिले जातं. त्यांची शिकार आणि व्यापारावर कडक निर्बंध आहेत. आता त्यांना पकडण्याऐवजी त्यांचे संवर्धन केले जाते. जखमी कासवांवर उपचार केले जातात आणि पर्यटकांनाही त्यांच्याशी जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले जाते. Is this fish or chicken or Chicken skin. chicken skin? Okay. Yes. They're fighting. Yeah. What are you fighting? Yo. Huh? And the little one, another 5 more days to go to get 1 month. Okay. On the 22nd of April, we had them right in front of room number 26. Okay. So the little one, Yes. Little one. So after 5 to 6 years, then we're gonna release them back to the ocean. Ocean. Yes. So they can, after 5 or 6 years, they are probably strong enough or hunt their own food. Okay. What they eat in the ocean is jellyfish, seaweed, and even small fishes. Small fishes. Yes. So the reason why we keep them here, because of the predator.
you will notice the small one, Mhm. they can go underwater. So once they go underwater, once they go down, maybe 1 minute or 2 minutes or even a second, they float up back Okay. on top of the water Mhm. because their cells are not heavy enough to go Underwater. underwater. Eh? Underwater. Yes. So that's why the reason we keep them here. And if they go back to the ocean, just imagine floating on top of the water. Birds, big fish, Mhm. they can eat them. Eh? Okay. Yes. And their cells too, it's soft enough and not Mhm. heavy. Eh? So that's why the reason we keep them here. Eh? आज मी माशांना आणि कासवांना खाऊ घातलं, पण खरं समाधान याचं आहे की ही सुंदर जीवसृष्टी अजूनही जिवंत आहे आणि आपण तिला जवळून पाहू शकतो. तर चला प्रवास करूया, पण निसर्गाचा आदर करत, कारण आठवणी पुन्हा तयार होऊ शकतात, पण नष्ट झालेली प्रजाती कधीच परत येत नाही.